तर नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। सर्वात पहिलं तर सर्वांना शुभ सकाळ। आणि आता सकाळचे वाजलेत 8 आणि आता आम्ही चाललोय आमच्या बाप्पाला आणायला। आमच्या इथून बाप्पा 1 तासाच्या अंतरावरती आहे। तर मी, पप्पा आणि माझी छोटी बहीण आमचं शेंडेफळ आम्ही बाईक घेऊन जातोय आणि येताना मी बाप्पा सोबत गाडीतून येणार आहे। आणि आज मी तुम्हाला दाखवेन आमचा बाप्पा कसा आहे काय। आणि खूप सिंपल मूर्ती आहे, खूप सुंदर आहे। आणि बाप्पाला लवकर आणायचं कारण असं की त्याला थोडंसं वर्क करायचं आहे, म्हणजे डायमंड वर्क करायचं आहे आणि थोडंसं धोतरचं वगैरे काम करायचं आहे। तर म्हणून मी बाप्पाला आता आम्ही सकाळी सकाळी आणायला चाललोय। त्याच्यानंतर आम्ही हरतालिकेची पूजाही करायला जाणार आहे जर वेळ भेटला तर मग पप्पा बोलले की तुम्ही आत्ताच जावा आणि गणपती बाप्पाला घेऊन या। तर आता आम्ही गणपती बाप्पाला आणायला जातोय। तुम्ही हा व्लॉग पण शेवटपर्यंत नक्की बघा आणि कालचा जो मी व्लॉग टाकलाय तोही नक्की बघा। आम्ही ट्रॅव्हल व्लॉग केलाय, खूप छान आहे, खूप मजा आली आहे ट्रॅव्हल करताना। ऍक्च्युली खूप लेट पोहोचलो, खूप कंटाळलो। काल रात्री पण येऊन झोपलो आम्ही आणि नंतर डेकोरेशन स्टार्ट केलं। 2 वाजेपर्यंत आम्ही डेकोरेशन केलंय। तर मी तुम्हाला डेकोरेशनही दाखवते की आम्ही डेकोरेशन ह्या लोकांनी कसं केलंय। तर चला माझ्या मागून मी तुम्हाला डेकोरेशन दाखवते। आणि तुम्ही इथून बघू शकता हे एंट्रन्स आहे आणि इकडे या लोकांनी हे डेकोरेशन केलंय। खूप सुंदर असं सिंपल आमची थीम आहे व्हाईट कलरची। तुम्ही बघू शकता। तुम्हाला कसं वाटलं डेकोरेशन हे नक्की कमेंट्स मध्ये सांगा मला। आम्हाला जसं हवं होतं तसंच डेकोरेशन झालंय, तुम्ही बघू शकता। अजून इथे फुलावरा येणार आहे। खरं तर कोकणामध्ये फुलावऱ्याशिवाय गणपतीच्या डेकोरेशनला मजा नसते, पण आम्ही आता आल्यानंतर पप्पा फुलावरा आणायला जातील आणि मग इथे फुलावराही लावतील। मग त्याच्यानंतर पूर्ण डेकोरेशन डन होईल। आता इकडे पाठीमागे आमच्या बाबांचं घर आहे, आता आम्ही त्यांना भेट द्यायला चाललोय। भाऊ माझ्या लग्नात नाचना। बाबडू कशास तू नंगू। मम्मीने केलं। थँक्यू बोल, थँक्यू बोल, बोल थँक्यू। बोल। झालं डेकोरेशन नाही अजून काय पटो विको येत तेव्हा। इकडे त्यांचं पूर्ण घर आहे। आजी एक सांग ती राजानानाची कवाडी कोसळली कोणाची? त्या राजानानाची। तर आता आम्ही चाललोय पप्पाला आणायला। मी पाट वगैरे घेतलाय, मी पप्पा आणि मैतू रेडी झालोय। तर मग आता हे लोक सगळे आता इथे म्हणजे कणा घालताय। काय रे कानाला काय बोलतो आजी आपण? हे काय? हा, चुनाचा कणा करतात सगळेजण। चला आता आम्ही जातोय, पप्पा येतात म्हणून थांबलोय। आजी चाय पिते, आमची आजी चाय पिते बघा गाईस। उपवासाची चहा। हा उपवासाची चाय आम्हाला सांगते 12च्या नंतर प्यायचं। स्टेशनला गेलं 250 ब्लॉग मध्ये सांगतेस का? हाय दादरला जाऊन शॉपिंग करा गाईस सगळ्यांनी। आता रांगोळी काढून बसले। तर आता आम्ही निघतोय सगळेजण। खूप वातावरण इतकं भारी आहे ना, एवढं फ्रेश फ्रेश वाटतं, एकदम मस्त वाटतं। चला गणपती बाप्पा। तर मंडळी आता आम्ही इकडे कोठारकर काकांकडे गणपती घ्यायला पोहोचलोय। अनसुऱ्या गावामध्ये, राजापूर अनसुरे इथे आम्ही आलोय आणि आता इथून आम्ही आमचा पप्पा घेऊन जाणार आहे। आम्ही गेली 10 वर्ष काकांकडून गणपती घेतोय। काकांची कला एकदम भारी आहे। मला त्यांचं स्पेशली ना त्यांचं नजरेचं काम ते आहे, म्हणजे एकदम जिवंत नजर, ती मला खूप आवडते। म्हणून मी एवढा लांबून पप्पांना बोलते की आपण गणपती आणायचं तर इथूनच आणायचा। तर आम्ही गेली 10 वर्ष गणपती इथून नेतोय। मी तुम्हाला यांची कार्यशाळा पण दाखवेन, काकांशी पण थोडासा मी संवाद करणार आहे एवढी आली आहे तर। आणि इकडे माझी मावशी आजी सुद्धा राहते, आम्ही तिकडे पण जाणार आहे। हे गाव खूप सुंदर आहे, खाडी ठिकाणी आहे, त्याच्यामुळे खूप सुंदर गाव आहे, मी तुम्हाला दाखवेनच। आणि आता आम्ही गणपती घ्यायला त्यांच्याकडे जातोय। चला मी तुम्हाला त्यांची गणपती दाखवतो। तर मंडळी तुम्ही इथे बघू शकता, यांच्याकडे असे खूप सुंदर सुबक अशा मूर्त्या आहेत इथे पूर्ण कारखान्यामध्ये। इकडे खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत। ही बघा, ही मूर्ती हनुमानावर आहे। इथे एक फेट्यावाला बाप्पा आहे आणि इकडे हे गणपती सध्या खूप व्हायरल आहेत, श्रीरामवाले।
अजून इकडे आहेत आमचा बाप्पाही तुम्हाला मी दाखवेन. इकडे सुद्धा त्यांचे खूप असे मूर्त्या आहेत ज्या बुकिंग झालेल्या आहेत त्यांच्या मूर्त्यांची. इथे अशा सुंदर सुंदर अशा सिंहासनावरती वगैरे काकांचं मूर्तिकाम खूप भारी आहे. मला तेच खूप आवडतं. नजर बिजर एकदम इकडे तुम्ही बघू शकता. खूप अशा मूर्त्या आहेत इकडे सुंदर सुंदर अशा. आणि इकडे एक खेकड्यावरती गणपती आहे, कुर्लीवरती आई एकवीरा कोळी तुम्ही बघू शकता. इतकी सुंदर मूर्ती आहे गाईस. तुम्हाला मी बोलते फक्त, पण खरं त्यांचं काम बघा. नजरेचं जे काम आहे ना असं वाटतं एकदम जिवंत कला. एकदम भारी असं काम आहे त्यांचं. तुम्ही बघू शकता. हे पण ऍक्च्युली रिअल वाटतं. हे पण इतकं सुंदर काम आहे काकांचं. म्हणून मला मूर्ती इथूनच हवी असते दरवर्षी. आता आम्ही इकडे आमच्या मावशी आजीकडे आलोय 2 मिनिटासाठी. आजीला म्हटलं आता आलोय तर भेटूनच जाऊया. आजी आमची एकटीच राहते. आजी गणपती आणून दिला ना. 5 मिनिटं मला जाणार. कशी आहेस? बरी आहेस ना? बरं आहे बरं आहे बरं आहे. काय करू? बस विजयचा बारका ह्या विजयचा बाबा. दोघा जणांना आली भेट. कुठे ठेवू? इथे ठेवू. गणपती पण हाणायला येणार ना परत. त्यांचं गणपती बोलून ते कोंबे आहे. मग त्या खेळत गेला ना मेडिकलमध्ये. तर मंडळी आता आम्ही आमचा गणपती बाप्पा घेऊन आमच्या घरी चाललोय. आता आम्ही आमच्या वाडीत आलो आणि बाप्पाला घेतलंय आणि आता आम्ही घरी चाललोय. गणपती बाप्पा मोरया. आता चला आता आम्ही आमच्या घरी आलोय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बोला 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. विमान काढू. पकडला आम्ही. डायरेक्ट देवाजवळ रेती रेती. उचल शाहू. पकड हे. हा शिस्ती. चल तू. ठेवून डायरेक्ट देवाजवळ. देवाच्या समोर कण्यावर ठेव. देवाकडे तोड ना. मोरया. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया. आता गणपती बाप्पांचं आगमन झालंय आमच्या घरामध्ये आणि आता शाहू इकडे पूजा करते बाप्पाची. आणि खूप मजा आली गणपती बाप्पा आणायला. मस्त एन्जॉय केलं आम्ही. आणि आता इकडे चैतू तिचं आर्टिस्टगिरी करते. इकडे कणा घालते. चाय काकडी कापता. आम्ही नवा नाही केला ना काकडीचा. म्हणजे खाल्ला नाही अजून. आहे देता आता माका कापून. आहे आधी माका दे का मरू दे. थँक्यू गाईज. या सगळ्यांनी तोसा खायला. तर मंडळी आता मी हा व्लॉग इथे सेंड करते. आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये भेटूया. तर तुम्ही सगळ्यांनी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा. आणि भेटूया मग नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय कर. बाय.